नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल 84 68 81 64 40। आशा गट प्रवर्तकांना कंत्राटी कामगारांप्रमाणे लाभ मिळावा, शासकीय वेतन श्रेणी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आशा गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी राहुरी या ठिकाणी तालुक्यातील आशा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये घोषणाबाजी करत शासनाला निवेदन देत निदर्शनं केली आहेत। गेली 22 दिवसांपासून आशा गटप्रवर्तक आणि स्वयंसेविकांचा विविध मागण्यांसाठी राज्यभर संप सुरू आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खातं, आशा व गटप्रवर्तक संघटना, अहमदनगर जिल्हा आशा संघटना यांच्या वतीनं पंचायत समितीच्या आवारामध्ये निदर्शनं केली गेली। गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी आणि भत्ते लागू करावेत। जोपर्यंत शासकीय दर्जा लागू होत नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतन श्रेणी द्यावी। गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामं विनामोबदल्यामध्ये सांगण्यात येऊ नयेत आदी मागण्या संघटनेच्या वतीनं केल्या गेल्या। आजचा या संपाचा, आशा आणि गटप्रवर्तक संपाचा आज 22वा दिवस आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागण्या काही प्रमाणात मंजूर केलेल्या आहे, परंतु आमच्या ज्या आशा बीएफ म्हणजे सुपरवायझर ज्या आहे त्यांची जी मागणी आहे, मूळ मागणी जी आहे ती काय अजून शासनाने मान्य केलेली नाही आहे। त्याचमुळे आशांचं जरी समाधान झालेलं असलं तर आशा आमच्या बीएफला पाठिंबा म्हणून आज संपात उतरलेला आहे। अजून आम्ही संप मागे घेतलेला नाही आहे। महाराष्ट्र शासनाची ह्या आरोग्य अभियानाकरता 5600 कोटी रुपयाची तरतूद आहे। 5600 कोटी रुपयाची तरतूद असताना गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त 1600 कोटी रुपयेच खर्च झालेला आहे। म्हणजे भरपूर निधी अजून शिल्लक आहे। म्हणजे आमच्या आमच्या ज्या सुपरवायझर आहे यांची जी मागणी आहे किंवा यांना ज्या तुम्हाला द्यायचं आहे, शासनाला जे द्यायचं आहे हे भरपूर निधी शिल्लक राहणार आहे। शासनाने तो निधी या सुपरवायझरसाठी उपयोगी आणा एवढीच आमची मागणी आहे। त्यांचे जर प्रश्न सुटले तर आम्ही संप मागे घ्यायला तयार आहोत। 18 ऑक्टोबर 2023 पासून आशा व गट प्रवर्तकांचा संघटने थ्रू आमचा संप चालू आहे। तर 1 तारखेला जी बैठक झाली त्यामध्ये आशांच्या आणि आमच्या मागण्या बऱ्याचशा सरकारने मान्य केल्या, त्याचं आम्ही स्वागत करतो। परंतु आम्ही आमची पहिली ऑर्डर जी होती त्याच्यावर कंत्राटी कर्मचारी म्हणून त्याच्यावर सरळ उल्लेख होता, पण तो कंत्राटी कर्मचारी हा शब्द 2017च्या नंतर सरकारने गायब केला आहे। ते आम्हाला याच्यात ठेवलं, अंधारात ठेवून आम्हाला ते कळू पण दिलं नाही। मानधना व फिरतीवर आधारित मोबदला असं त्यात उल्लेख केला आहे, त्या वाक्याचा तसा उल्लेख न होता जो आमचा पहिला कंत्राटी हा शब्द होता, आम्हाला कंत्राटी करून घ्यावं, समायोजन करावं। सगळ्यात पहिले सगळ्या गटप्रवर्तकांना कंत्राटीचा दर्जा मिळावा व आम्हाला जे 6200 मानधन वाढवून दिले त्यात आम्ही समाधानी नाहीत आणि आशांचं पण 7000 रुपये त्यांना वाढवून दिले, त्याचा पण GR लवकरात लवकर शासनाने काढावा व ऑनलाईन कामाची सक्ती आशांनाही करू नये। तसेच आमच्या गटप्रवर्तकांची परत 3 तारखेला जी मंत्रिमंडळात तिथं बैठक झाली आहे कृती समितीची, तर त्या बैठकीवरती शासनाने विचार करावा, त्यातील आमच्या ज्या मागण्या त्या दिवशी सरळ आम्हाला आश्वासन दिले त्या मागण्या पूर्ण कराव्या व आम्हाला लवकरात लवकर GR काढावा। त्यानंतरच आम्ही सर्व गटप्रवर्तक व आशाताई आणि त्या आणखी एक मुद्दा म्हणजे गटप्रवर्तक हा शब्द हा मेन गटप्रवर्तक म्हणजे काय हे कोणाला आत्तापर्यंत माहीत पण नाही, तर आमचा गटप्रवर्तक हा शब्द बदलून आमचं सुपरवायझर हा दर्जा द्यावा आणि सुपरवायझर हा या शब्दात परिवर्तन करावं आणि सर्वांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संप हा चालूच ठेवणार आहे। आज या ठिकाणी आशा व गट प्रवर्तक संघटना हायटेक आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य आशा व गट प्रवर्तक संघटनेतर्फे महाराष्ट्रभर आशा आणि गट प्रवर्तक यांचा 18 ऑक्टोबरपासून संप सुरू झाला होता आणि हा संप जो सुरू झाल्यानंतर 15व्या दिवशी 13व्या दिवशी या ठिकाणी सरकारने आमच्याशी बोलणी केली। आरोग्यमंत्री आणि जे संबंधित संचालक असतील त्यांनी आमच्याशी बोलणी केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला वाढ दिली होती। आशांना 7000 रुपये दिली होती आणि गटप्रवर्तक यांना 6200 दिले, परंतु 2000 रुपये दिवाळी भेट दिली होती आणि बाकीचा जो रिचार्ज आहे मोबाईलचा
तो 300 रुपये त्यांनी दिलेला आहे. आरोग्यवर्धिनी आणि इतर जे काही कामाचे आहेत ते सुद्धा तुम्हाला मोबदला देऊ म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु ही जी काही गटप्रवर्तक आहेत, 20 मागं 30 मागं एक गटप्रवर्तक सुपरवायझर असतात, हे त्यांच्याकडून काम करून घेतात. त्यांना मात्र 6,200 7,000 रुपये आशांना दिले. त्याच्यामध्ये सर्व आशा भगिनी खुश आहेत. परंतु त्यांच्यावरच्या काम करणाऱ्या गटप्रवर्तक हे यांना 6,200 दिल्यामुळं तो अन्याय झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ह्या आशांना त्यांनी चांगल्या प्रकारे जी काही मागणी होती ती दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या आशा समाधानी आहेत. परंतु गटप्रवर्तक समाधानी नसल्यामुळे या महाराष्ट्राभर जवळजवळ 3,500 ते 4,000 गटप्रवर्तक आहे आणि 70,000च्या आसपास आशा वर्कर आहेत. ह्या आशा वर्कर यांनी त्यांची मागणी जी आहे 3 तारखेला मागणी केली मुंबईला. सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तर तिथं आमची बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा मुद्दा मांडला की 10,000 रुपये गटप्रवर्तकांना आम्ही देणार आहोत. आणि बाकीच्या जे काही मागण्या आहेत की समावेशन, सगळ्यात महत्त्वाचं गटप्रवर्तकाचं समावेशन केलं पाहिजे. यांचे जे नेमणुका आहेत 2005 पासून 2009 पर्यंत यांना जे काही नेमणुका दिल्या आहेत ह्या कंत्राटी बेसवर आणि नियम आणि अटी घालून दिलेल्या होत्या. मात्र यांना कंत्राटीकरणमध्ये सामावून घेतलं नाही. कंत्राटी कामगार म्हणून सुद्धा म्हणत नाही. यांना फक्त भत्ता, प्रवास भत्त्यावर यांना ते पगार मानधन दिलं जातं. त्याच्यामुळं हे अन्यायकारक होतं. आणि जोपर्यंत समावेशन करत नाही, म्हणजे आरोग्य खात्यामध्ये हे जे कंत्राटी कामगार आहेत आरोग्य खात्याचे त्यांना सामावून घेतलं, पण आमच्या गट प्रवर्तकांना या ठिकाणी सामावून घेतलेलं नाही. म्हणून आमची जी मागणी प्रमुख आहे, ठीक आहे 10,000 रुपये तर आम्ही मागत आहोत, 6,200 मध्ये खुश नाही. परंतु गट प्रवर्तकांना ज्याप्रमाणे कायद्यातील तरतुदीनुसार ज्यावेळेस कंत्राटी कामगार हे कायमस्वरूपी काम करत असतात आणि ते जर कायमस्वरूपीचं काम असेल तर त्यांना कायम करून घेतलं पाहिजे. आरोग्य सेवेमध्ये ज्या काही जागा आहेत त्या भरून घेतल्या पाहिजे आणि ह्या गटप्रवर्तकांचं समावेशन केलं पाहिजे आणि त्यांना ह्या आरोग्य शासकीय सेवेतील कर्मचारी म्हणून समजावं. याच्यासाठी 3 तारखेला बोलणी झाली. परंतु त्यांनी GR काढला, त्याच्यात गटप्रवर्तकाचा कुठेही 10,000 रुपयाचा उल्लेख केला नाही आणि कंत्राटीकरणाच्या नुसार जो काही त्यांनी सांगितलं की यांना समावेशन करू ते पण नव्हतं. म्हणून हा संप 3 तारखेनंतर पुन्हा सुरू झालेला आहे आणि आज या ठिकाणी जवळजवळ 8 तारीख आहे. हा संप या ठिकाणी चालू आहे, नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि आज राहुरी तालुक्यामध्ये जिल्हा अहमदनगर येथे हे आंदोलन आम्ही चालत आहोत. या ठिकाणी आम्ही रस्ता रोको केलेला आहे. यापेक्षा सुद्धा आम्ही आंदोलन तीव्र करू. जोपर्यंत गटप्रवर्तकाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अशा कामावर जाणार नाही, एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो. मी राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर असं आवाहन करतो सरकारला की ताबडतोबीने ह्या आरोग्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा प्रश्न तातडीने सोडवा. तुम्ही 7वा वेतन आयोग देताय, उद्या 8वा वेतन देताल, परंतु आमच्या गोरगरीब आशा आणि गट प्रवर्तकाला त्यांची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे, आशा गटप्रवर्तक सुचित्रा ढोकणे, गायत्री मोरे, चंद्रकला शिंदे, नीलम बाचकर, अनिता साबळे, गौरी पवार, उषा दिघे, संगीता घोडके, ललिता खेमनर तसेच योगिता तुपे, सुजाता काळे यांसह शेकडो आशा स्वयंसेविका आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.